झी 24 तास एक पाऊल पुढे। 25% आरक्षण लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय। केंद्र सरकारच्या राईट टू एज्युकेशनच्या घटनात्मक दर्जालाही सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे। खासगी शिक्षण संस्थांना हा मोठा धक्का मानण्यात येतोय। देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयाने दिलासा मिळालाय। सर्व खासगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठी 25% आरक्षण लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय। केंद्र सरकारच्या राईट टू एज्युकेशनच्या घटनात्मक दर्जाला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली आहे। या नव्या कायद्यामुळे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या कमकुवत वर्गाच्या मुलांना सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाचा हक्क मिळाला आहे। देशात सर्व खासगी, अनुदानित आणि विना अनुदानित शाळांना हा निर्णय बंधनकारक असेल। विना अनुदानित अल्पसंख्याक संघटनांच्या शिक्षण संस्था आणि निवासी शाळा या कायद्याअंतर्गत नाही। या निर्णयाची लगेचच अंमलबजावणी करण्याचे आदेशही कोर्टाने दिलेत। राइट टू एजुकेशन एक्ट के प्रोविजंस हैं उनको कॉन्स्टिट्यूशनली वैलिड डिक्लेयर कर दिया है। एक सिर्फ जो माइनॉरिटी अनएडेड माइनॉरिटी स्कूल को छोड़कर बाकी ये सारे स्कूलों के ऊपर लगेगा, चाहे वो गवर्नमेंट चलाती है, चाहे वो गवर्नमेंट एडेड है, चाहे स्पेसिफाइड कैटेगरी है, चाहे अनएडेड प्राइवेट स्कूल्स है। जो हमारी शिक्षा की संस्थाएं हैं वो चाइल्ड सेंट्रिक होंगे, वो इंस्टीट्यूशन सेंट्रिक नहीं होंगे। तो अब सुप्रीम कोर्ट ने तय कर दिया, अब सबको लागू करना है। अब बोझ है नहीं बोझ है, अब ये कॉन्स्टिट्यूशनली वैलिड है। अभी सबको इसको लागू करना है और उनका कर्तव्य है। सरकारने हा कायदा 2009 सालीच लागू केला होता, मात्र खासगी शाळांनी या विरोधात कोर्टात धाव घेतली होती। त्यामुळे देशातले लाखो पालक गेल्या 8 महिन्यापासून या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते। देशात सध्या 6 ते 14 वर्ष वयोगटातील सुमारे 22 कोटी मुलं शिकतायत। त्यातील 4.6% म्हणजे सुमारे 92 लाख मुलं शाळेत जात नसल्याची सरकारी आकडेवारी आहे। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे गरिबीमुळे शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुलांना आता शिक्षणाची कवाडं खुली होणार आहेत। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।